लग्न होत नाही या कारणावरून दोन तरुणांनी आत्महत्या केली आणि यासाठी प्रत्येक जण कुणाला ना कुणाला जबाबदार ठरवू लागला। कोणी म्हटलं मुलींची मानसिकता चुकली आहे, कोणी म्हटलं की मुलींच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्यात, तर कोणी म्हणालं की आजकाल मुलींना शेतकरी नवरा नको असतो, त्यांना शहरात राहायचं असतं। पण यामागचं कारण हे केवळ मानसिकता आहे की आपल्याकडचं शेतीचं आणि बेरोजगारीचं वास्तव याचा विचार केला पाहिजे असं संतोषला वाटलं। नुकत्याच आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया त्यानं टीव्हीवर बघितली। ते सांगत होते की शिक्षण आहे पण नोकरी नाही आणि शेती आहे पण ती बागायती नाही, त्यामुळे मुली लग्नाला होकार देत नव्हत्या। म्हणजे एकतर तुमच्याकडे फक्त शिक्षण असून उपयोग नाही तर चांगली नोकरी हवी, किंवा तुमच्याकडे फक्त कोरडवाहू जमीन असून उपयोग नाही तर बागायती शेती हवी, किंवा तुमचा चांगला उद्योग हवा। यापैकी काहीच नसेल तर आपली मुलगी सुखात राहील का याची चिंता पालकांना वाटत असावी। असं असेल तर मग राज्यातलं बेरोजगारीचं भीषण वास्तव हेच यामागचं मूळ कारण नाही का? एखाद्या तरुणाकडे वडिलोपार्जित पैसा, व्यवसाय किंवा चांगली नोकरी नसेल आणि बागायती शेतीसुद्धा नसेल तर आपलं भविष्य उज्ज्वल असेल असा कॉन्फिडन्स स्वतः तरुणांना तरी वाटतो का? केवळ मेरिटच्या जोरावर आपली सिस्टीम आपल्या आयुष्याचं भलं करेल असा विश्वास असणारे किती तरुण आहेत? आणि त्यांना स्वतःलाच जर तसं वाटत नसेल तर मुलींना किंवा त्यांच्या पालकांना हा भरोसा वाटेल का? सध्या स्वतः शेतकरी असणाऱ्या पालकांनाही आपली मुलगी शेतकरी घरात जाऊ नये असं वाटतं। ह्याला केवळ त्यांची मानसिकता कारणीभूत ठरवायची की शेतकऱ्यांचं वास्तव स्वतः शेतकऱ्यांपेक्षा जास्त व्यवस्थित कुणाला माहीत असणार? लग्न होत नाही म्हणून होणाऱ्या आत्महत्येला जबाबदार कोण? आपली मानसिकता की आपल्याकडचं शेतीचं आणि बेरोजगारीचं वास्तव? तुम्हाला काय वाटतं?